नमस्कार. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की आमचा अर्ज बाद झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी बाद झालाय किंवा रिजेक्ट केलेला अर्ज आहे, मग आम्हाला पुन्हा अर्ज करता येतो का? तर याविषयी आज आपण बघूयात. तुमचा जर अर्ज बाद झाला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येतो का? जर येत असेल तर नवीन काय कागदपत्र लागणार आणि अर्ज हा त्या ठिकाणी बाद झालेला असायला पाहिजे का? आमच्या काही ठिकाणी काय होईल की शेतकऱ्यांचे अर्ज हे बाद झालेले नाहीत आणि त्या ठिकाणी ते सबमिट पण झालेले नाहीत, मध्येच रखडत आहेत. पेमेंट करून देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अर्ज हे तसेच रखडले जातात. मग त्या शेतकऱ्यांनी देखील नवीन अर्ज भरायचे का, त्यांनी वेट करायचा, याविषयी पूर्णपणे माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघूयात. कारण आपण वारंवार सोलरचे अपडेट बघण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी हे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत असतात आणि त्यांनाच उत्तर म्हणून किंवा त्यांचं जे काही उत्तर असेल ते आपण व्हिडिओच्या मार्फत किंवा त्यांना कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला देखील या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील किंवा प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचं उत्तर देण्याचा देखील आम्ही प्रयत्न हे करूयात. तर सर्वप्रथम आपण बघूयात की आता भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, पेमेंट देखील केलेले, परंतु त्यांचे सोलर हे आलेले नाही आहेत. तर त्या ठिकाणी त्यांचे वेटिंगला पडलेले. तर त्या शेतकऱ्यांनी परत एकदा फॉर्म भरायचा का? तर त्यांनी नंतर फॉर्म भरायची गरज नाहीये. तुमचा जर अर्ज पेंडिंगला असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून देखील वेंडर सिलेक्शनची वाट बघत असाल, वेंडर सिलेक्शन झालं असेल आणि इन्स्टॉलेशनची वाट बघत असेल तर थोडं थांबा, वेट करा. कारण तुम्हाला देखील आता लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं इन्स्टॉलेशन होईल, वेंडर सिलेक्शन होईल. आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे पूर्णपणे बाद झालेले त्यांना मेसेज आला की तुमचा अर्ज हा काही कारणास्तव बाद झालेला आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी बाद न होता जर रिअपलोड डॉक्युमेंट करा म्हणून आलेला असेल तर तुम्हाला नवीन अर्ज हा भरण्याची गरज नाहीये. तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत तुमचे रिअपलोड करायचे आहेत, म्हणजे परत एकदा ते डॉक्युमेंट PDF स्वरूपात स्कॅन करूनच तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि जर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन अर्ज करता येतो. तुम्ही नवीन अर्ज करू शकता. वेबसाईट चालू झाली की तुम्ही त्या ठिकाणी नवीन परत एकदा डॉक्युमेंट घेऊन 7/12 तुमचं बँक पासबुक, मोबाईल नंबर, आधार आणि तुम्ही एवढे डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी परत एकदा अर्ज हे भरू शकतात. मग जर तुमचा अर्ज फक्त पेंडिंगला पडलेला असेल तर तुम्ही थोडं थांबा, कारण वेळ द्या. अर्जाची छाननी चालू आहे. अर्जाची जेव्हा छाननी होईल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा लवकरात लवकर भरायला येईल किंवा त्या ठिकाणी अर्जाची छाननी झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येईल किंवा वेंडर सिलेक्शन वगैरे येईल. परंतु जर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद झाला असेल तर तुम्ही नवीन अर्ज हा करू शकतो. तर असे हे महत्त्वाचं अपडेट होतं. असंच अपडेट जर बघायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.